नमस्कार, मी अलका किरपाडे. आजचा अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. श्री महाकालाय नमः. श्री गणेश पद्मा पुरुषोत्तमाला म्हणाली की आपण सच्चिदानंद परब्रह्म आहात. आपण मौन भोजनाच्या महिमा मला सांगून माझी इच्छा पुरली. तरी आता माझा अंतःकरणाला पुन्हा इच्छा अशी निर्माण झाली. पण श्रीहरी तुम्हाला हात जोडून मी विनंती करते की अधिक मासामध्ये जी 5 पर्व आहे, 5 मोठे आपण मौन भोजनाच्या महिमा मला सांगून माझी इच्छा पुरविली. तरी आता माझ्या अंतःकरणाला पुन्हा इच्छा अशी निर्माण झाली आहे. म्हणून श्रीहरी तुम्हाला हात जोडून मी विनंती करते की अधिक मासामध्ये जी 5 पर्वे आहेत ती कोणती आणि ती कशी पाळावी आणि त्यांचे मानवाला काय फळ मिळते ते मला सर्व सांगावे. असे एकूण चक्रपाणी म्हणाले की प्रेमी तुला एक एक अनुक्रमाने सांगतो, एकामागे एक असे 5 पर्व सांगतो. वैधृती, व्यतिपात, पूर्णमाशी, अमावास्या आणि द्वादशी. ठीक आहे. तर ह्या 5ही पर्व एकापेक्षा एक श्रेष्ठ असून पहिल्यापासून तिसरी, तिसऱ्यापासून दुसरी, दुसऱ्यापासून चौथी, तिसऱ्यापासून पाचवी, चौथ्यापासून पाचवी सर्वात श्रेष्ठ आहे. मी साक्षात गरुडध्वज विष्णू वैधृती पर्वाने सहसंतुष्ट होतो. वैधृती म्हणून असं काही पर्व येते याच्यामध्ये. व्यतिपाती योगाने धर्माला संतुष्ट होतात. ब्रह्मदेव पौर्णिमेच्या योगाने संतुष्ट होतात. अमावस्या सर्व पितर संतुष्ट पावतात. तर द्वादशी पर्वामुळे देवे देवे ऋषिकेश संतुष्ट होतात. आणि या सर्व पर्वामध्ये 5मध्ये सर्व मुख्य सर्वात मोठा पर्व आहे द्वादशी, म्हणजे बारस. एकादशीचा दुसरा दिवस, ज्या दिवशी आपण अन्न ग्रहण करतो, एकादशी सोडतो, तो सर्वात मोठा. हे 5ही सर्व तसं तर अधिक मासामध्ये प्रत्येक दिवस बहुत सुपीकनं हे आहे, पण 5 पर्व त्याच्यातूनही द्वादशी सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. वैधृती पर्वात जे मानव स्नान दान होम करतात त्यांची वंचित फळे मी विष्णू सहस्त्याने पुरवतो. हे कमळे तुला अंतिम काय सांगू. या तिथीचे जे पुण्य आहे ते इंद्रादी महादेवालाही दुर्लभ असे असते, हे निश्चित जाण. वैधृती म्हणे त्यांनी तीळ दूध तूप यांचे दान केले तर त्या यत्किंचित दानाने सुद्धा त्यांना अनंत फळ प्राप्त होते. वैधृतीचे पुण्य अक्षय असून ते संक्रांतीहून अधिक आहे. ते थोडे थोडे वाढत जाते, त्यात संशय नाही. दरमासात येणाऱ्या वैधृतीपेक्षा अधिक मासात येणाऱ्या वैधृतीच्या पर्वाची ख्याती विशेष आहे. हे इंदिरे या त्रिजगतात त्यांची प्रचिती आली आहे. दैत्येश्वर जो प्रल्हाद त्याने अधिक मासातील वैधृती पर्वात चांगले उत्तम असे स्नान दान होमादी कर्म केले. त्यांच्या पुण्यप्रभावाने प्रल्हादाला इंद्रत्व प्राप्त झाले. हे जगातील माहीतच आहे. तशाच इतर देवतांना सुद्धा ते देवत्व प्राप्त झाले आहे. तसेच वैधृती पर्वा स्नान दानादी केले असता ते लोक मानवात देवत्व पाहून नित्य त्यांची पूजा होत असते. वैधृती योगाच्या दानामुळे इंद्राला इंद्रपद मिळाले आहे. त्यांची नष्ट झालेली संपत्ती लक्ष्मी त्याला पुन्हा पूर्णपणे मिळाली. सूर्यवंशाचा राजा मांधाता तो परम धार्मिक पुण्यशील होता. त्याने इंद्राचे पद हिरावून घेतलेले होते. तेव्हा त्या पदेच्युत झालेल्या इंद्राला देवर्षी भेटले. त्याला देवर्षीने वैधृतीचा महिमा सांगितला आणि ते त्याने नेमधर्म सांगितला. त्याने तशी केली आणि त्याला पूर्ववत इंद्रासन मिळाले. असा हा वैधृतीचा महिमा विशेषाहून विशेष आहे. पूर्वी ब्रह्मदेवाने वैधृती योगी ध्यान केले म्हणून त्यांना सृष्टी रचायची जमली. वैधृती पर्वात दानाचा महिमा तर काय वर्णावे. त्यांनी वर्णन ब्रह्मदेव 100 वर्ष जरी करू लागले तरी ते कमीच आहे. प्रत्येक महिन्याच्या वैधृती योग येतो. ते व्रत कसे करावे ते अशा प्रकारे. साखर मधू म्हणजे शहद का दान द्यावे. साखर मधू दूध किंवा तूप किंवा तिळाचा लाडू किंवा नारळ याचे दान प्रतिमाशी करावे. किंवा 16 नागबेलीची पाने म्हणजे आपण खातो नाही पाने, ती पाने आणि 16 सुपाऱ्या एकत्र म्हणून भावभक्तीने द्यावी. त्यामुळे सर्व सुख भोगून त्यांना शेवटी मोक्ष मिळतो. असं हे वैधृती व्रताचे पुण्य मी तुला सांगितलं. परंतु जर अधिक मासातील वैधृती योग पर्व केला तर ते पूर्वी सांगितलेले सर्व पुण्य मिळते, लागतेही निश्चित. असे सांगून नारायण म्हणाले की प्रिय आता मी तुला वैधृती दान मार्ग सांगितले. आता व्यतिपाताच्या योगाचे फळ मी तुला सांगतो. हा योग अतिशय तेजाळ सूर्यासारखा आहे. त्याच्या प्रभावाने साक्षात यमाला धर्मत्वाची पदवी प्राप्त झाली आहे आणि त्रिभुवनात सर्व लोकांना तो प्रिय झाला आहे. सूर्यचंद्राचा संयोग व्यतिपातामुळेच झाला. त्यांच्या दानाचे महत्त्व मी फक्त तुला सांगतो. व्यतिपातामध्ये दान केले असता यमराज संतुष्ट पावतात. धनधान्य संतती संपत्ती आणि शुद्ध कीर्ती प्राप्त होते. कुरुक्षेत्रावर सूर्यग्रहणाच्या वेळी जर दान दिले असता जे पुण्य मिळते त्याहून 12 पटीने पुण्य एका व्यतिपाती दान दिल्याने किंवा काशी क्षेत्रात किंवा चक्रतीर्थामध्ये जर मरण आले तर जे फळ मिळते त्यापेक्षा अधिक फळ व्यतिपाताच्या पर्वात दान केल्याने मिळते. इतर सर्व पर्वात दान केले परंतु जर व्यतिपातात पर्वात थोडेसे सुवर्ण दक्षिणेसहित दिले तर सर्व पर्वाच्या दानाहून श्रेष्ठ असे आहे. व्यतिपाती केलेले सुवर्णदान हे महान आहे.
ते प्रत्येक मासून वाढत वाढत जाते. व्यतिपाताच्या तपाच्या सामर्थ्याने पुष्कळ ऋषी यांना स्वर्गवास मिळालेला आहे. ह्या पर्वात जो श्राद्ध तर्पणादी करतो त्यामुळे त्यांच्या पूर्वजांना तृप्ती मिळते. जर रविवारी व्यतिपात योगाला तर त्यावेळेस सुवर्ण किंवा धान्य दिले तर चांगले अग्निहोत्राप्रमाणे त्याला अनंत फळ प्राप्त होते. आधीच व्यतिपात योग उत्तम, त्यातल्या त्यात अधिक मासातला अधिक श्रेष्ठ. दोघांचा संगम झाला म्हणजे त्याच्या पुण्याचे वर्णन काय करावे. भाद्रपद महिन्यात अमावस्येला गंगे स्नान दानादी केले म्हणजे पुण्य लाभते. ते फळ अधिक मासात व्यतिपात दानाने लाभते. हे प्रिय, व्यतिपात हा महायोग आहे, तो अभ्यंग आहे, जो तिन्ही जगात विख्यात आहे. त्यामुळे जे लोक चांगली दाने करतील ते अभ्यंग त्रिलोकाहून अधिक धान्य किंवा किंचित सुवर्णाचे दान केले तर त्याला ते सर्व परवाहून कोटीकून अधिक पुण्य लागते. म्हणून सर्व मासाच्या व्यतिपाताच्या दिवशी दानधर्म करावा. सकाळी स्नान करावे, नित्यविधी संपूर्ण करावा. मग सुपात्र ब्राह्मणाला बोलून त्यांची पूजा करावी. 13 नारळे किंवा रंभाफळे, रंभाफळे म्हणजे केळ, खजूर, द्राक्षे किंवा आम्रफळे, आंबे किंवा फणसफळे पूर्ण घ्यावी. ती ज्या ऋतूत निर्माण होते ती फळे घ्यावी. ती सर्व भक्तिभावनेने द्यावी. नंतर दक्षिणा देऊन त्यांची सांगता करावी. असे केल्याने अनंत पुण्य लाभते. सर्व पापाचा नाश होतो. ज्याप्रमाणे अग्नीमुळे गवत जळते तसे व्यतिपाताच्या पुण्याने सर्व पापाचा नाश होतो. जे पंचमहादोषी असतील त्यांनाही मुक्ती मिळते. यासारखे महापुण्य मिळवण्याचे दुसरे कोणते साधन नाही. स्त्रिया किंवा पुरुष या दोघांनाही समान लाभ मिळतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना किंवा लोम विलोम जाती यांना जर हे व्रत भक्तिभावनेने केले तर ते पुण्य प्राप्त होते. ज्यांच्या भक्तिभाव नाही म्हणजे ते मनापासून भक्तिभावनेने पूजा अर्चनादी करत नाही त्यांची सर्व कर्मे व्यर्थ होती. भक्तिभावनेने श्री महादेव सर्व कामना करतात. जे बी करतो आपण आपल्या मनात भक्तिभावना आहे म्हणून करावं. अनमनाने केलेले पुण्य मिळत नाही. म्हणजे मनात नाही करायचं म्हणून करून असं नाही. मनभावनेने थोडं करा पण मनाने याच्याने करा. मनापासून भक्तिभावाने पूजा अर्चनादी करते त्यांचे सर्व कर्म व्यर्थ होतात. भक्तिभावनेने श्री महादेव सर्व कामना पूर्ण करतो. भक्तिभावना कमी होतात, भगवंत दूर होतात. सर्व पुरुषार्थामध्ये म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारही पुरुषार्थामध्ये भावनेला फार महत्त्व आहे. म्हणून भाव हेच मुख्य कारण आहे. म्हणून हे रमे सर्वजणांनी भक्तिभावना हृदयात ठेवूनच यथाशक्ती सेवा केली पाहिजे. त्यामुळे त्यांचे जीवन सफळ होईल. व्यतिपात योगी तिलाश पात्राचे दान केले म्हणजे तीळ भरून दान द्यायचे. नाही तीळ म्हणजे आपण रेवड्या गिवड्या येते ना ते घेऊन देता तर ते अतिपवित्र आहे. त्यावरती मी अति प्रसन्न होतो. त्याचा मी परम मित्र होतो. त्याला या परलोकी सुखोत्तर देतो. हे माझी भक्ती मलमासात करतात. जे माझी भक्ती मलमासात करतात ते जर मला मान्य आहे. ते मलमासात काही न करता केवळ फक्त जरी त्यांनी धान्यदान म्हणून दिले तरी ते त्या त्रिजगतात धन्य दिले आहे. व्यतिपाताच्या दिवशी स्नान दानाने जे काही केले त्यांच्या पुण्याचे वर्णन काय करावे ते वर्णन करावा शब्द अपुरे आहे. अधिक मासी व्यतिपाती दिने एखाद्या लहानसे पुण्य केले तर त्याचे पुण्याचे फळ त्या क्षणी लाभत असते. हे मी सांगतो. त्यात संशय नाही. त्यासाठी जन्ममरण रूपी संसारात भिणाऱ्या मानवांनी अधिक मासातील व्यतिपाताच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे दान करावे. हे इंदिरे मी तुला व्यतिपाताच्या दिवशीचे फळ संक्षिप्त रीतीने सांगितले. विस्ताराने वर्णन करण्यासाठी कोणीही समर्थ नाही. आता तुला पौर्णिमेचे महत्त्व सांगतो. सकाळ पुण्य व त्या दिवशीचे महत्त्व, दान धर्म इत्यादी सांगतो. त्यामुळे साक्षात कमलासन म्हणजे ब्रह्मदेव प्रीतीपूर्ण पावतो. जेव्हा विधाता ब्रह्मदेव संतोष पावले तेव्हा इतर देवताही संतोष पावतात. म्हणून राखेकीची म्हणजे पौर्णिमेची कर्म तुला सांगतो. अगोदर सर्व स्नान वगैरे आटोपून मग सावर, जंगम, सोने इत्यादी गोष्ट वस्तू जी उत्तम आहे ती दान द्यावी. पौर्णिमेत थोडे जरी दान दिले तर ते अक्षय फळ प्राप्त होतात. पौर्णिमा व्रताने सर्व देवता तृप्त होतात. यात काही संदेह नाही. पौर्णिमा म्हणजे केवळ देवतीर्थ असून या दिवशी देवांचे कामे करावी. त्यामुळे सर्व देवता तृप्त होतात. ज्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी सर्व पितर तृप्त होतात त्याचप्रमाणे पौर्णिमेला देव. अमावस्या पितराच्या शांतीसाठी आणि पौर्णिमा देवाच्या शांतीसाठी. ज्याप्रमाणे पितृकार्याचा अमावस्या हा उत्तम दिवस तसाच पौर्णिमा देवकार्याचा. म्हणून दान धर्म नेहमी हे पौर्णिमेला केल्यानंतर सर्व देवता तृप्त होतात. म्हणून सर्व इतर पर्वामध्ये बहुदाने करून किंवा स्नान उपोषण करून किंवा चांद्रायणासारखे व्रत करून योगाश्रम वाया घालवण्यापेक्षा एक पौर्णिमाच करावा. कोणी म्हणतं एक पौर्णिमा महिन्यात किंवा एक चतुर्थी करा. जर का पौर्णिमेला स्नानदान भावनेने केले तर सर्व फळ आपोआप प्राप्त होतात. मृत्यूलोकात स्नानदान जर भक्तिभावनेने केलं तर जो नानाविधी फळ मानवाला प्राप्त होतं ते सर्व फळ एका स्नानाने मिळते व देवऋणापासूनही मानवाला मुक्ती मिळते. मग त्या माणसात रोज स्नान करण्याचे सामर्थ्य असेल त्यांनी स्नान करून पौर्णिमेला पितृ अर्पण करावे. त्यामुळे त्यांची सर्व पापे निवसून जातात. कारण सर्व पर्व स्नानाचे पुण्य मिळतो, सुखी होतो.
असा हा पौर्णिमेचा स्नानाचा महिमा मी तुला सांगितला. हे इंदिरे, आता अमावास्येचा महिमा सांगतोय. सर्व पर्वामध्ये अमावास्या हे सर्व वरिष्ठ आहे. हे पितृगणालाही आनंदित पर्वणी आहे. हे तू जाण, हे क्षीराब्दीचे या ब्रह्मांडात अमावास्येसारखे दुसरे पर्व नाही आणि ते पितृगणांनाही सत्वर मुक्ती मिळवून देते. जो मुलगा दर महिन्याच्या अमावास्येला आपल्या पितरांना अन्न देत नाही तो पुत्रच नव्हे आणि त्यांचे पिताच नव्हे. ज्याप्रमाणे हिवाळ्यात थंडी लागू नये म्हणून वस्त्र किंवा अग्नीची इच्छा बाळगतात, तसेच किंवा भर दुपारी भुकेलेला अन्न मिळावे ही इच्छा मनात धरतो, त्याचप्रमाणे नित्य अमावास्येला पितर देखील अन्न मिळेल याची वाट पाहत असतात. अमावास्याला कोणी न हे करून एक तर गाईल लावते नाही बाहेर आपल्या पितराला मिळते. म्हणून प्रत्येक मुलाने अमावास्येला दर्श श्राद्ध करावे. जे प्रत्येक अमावास्येला श्राद्ध करतात त्यांचे पितर तृप्त पावतात आणि त्या मुलाचे पुत्र पौत्र पशु संपत्तीची वाढ व्हावी असा आशीर्वाद देतात. जी मुले प्रति महिन्याचे दर्शश्राद्ध करत नाही ते मतिमंद होतात आणि त्यांना ब्रह्महत्येचे पातक लागते. ज्यांनी या महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी तर्पण केले नाही तर त्यांचे वडील महिनाभर उपाशी राहतात. मग ते वायू भक्षण करतात, ते शुद्धा तुषेने पीडित होतात व मग मुलाच्या प्रत्येक कार्यात विघ्न आणत असतात. त्यांनी सर्व संपत्तीचा नाश तत्काळ करतात, कारण त्यांच्यावर पितरांचा अतिशय राग असतो. म्हणून त्यांच्या कोपानं शांत व्हावं म्हणून हे प्रिय सरळ नरांनी प्रत्येक महिन्यात अमावस्येच्या दिवशी स्नान, दान, जपादी करून श्राद्ध तर्पण करणे आवश्यक आहे. हे प्रिय आदेश हिरा निर्मळ असतो. जर त्याला सोन्याच्या कोंदण्यात बसविला तर त्यावरही मोठा दागिना कोणता व त्यापुढे इतर दागिन्याची किंमत काय. अमावस्याचे पर्व ते अधिक महत्त्वाचे अपूर्व असे. जर घडले तर इतर सर्व पापाचा गर्व हरून जातो. आणि अधिक मासाच्या अमावस्येच्या दिवशी पुण्यकर्म केल्याने सर्व पर्वाच्या पुण्यकर्माचे जे फळ मिळते त्यांच्या कोटीपट पुण्य ह्या पर्वणीत मिळते. म्हणून प्रिय सकळ मानवांनी अधिक मासाच्या अमावस्येच्या दिवशी स्नानदान श्रद्धाधिक कर्मे भावनेने करावी व विशेष रूपाने आचरावी. त्यामुळे सर्व पुरुषार्थ आपोआप मिळतात. अशा प्रकारे वैकुंठ नायकाने हा वृत्तांत कथिला. इतिश्री अधिक मास 18 अध्याय 16.